लक्षात घ्या महाराज, साक्षात मुक्ताराणीनं ज्ञानोबारांना आवाज दिला म्हणून तर ताटी उघडली, आणि ताटी उघडली म्हणून तर ज्ञानेश्वरीचा अमृतकुंभ तुम्हाला मला मिळाला. कारण लक्षात घ्या, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा महाराज. जालंधर हा फार मोठा दैत्य होता, फार मोठा दानव होता, पण तोही आपली पत्नी वृंदेच्या बलावर तरून गेला. अहो, मंदोदरीच्या पातिव्रतेच्या बलावरती रावण महबलशाली झाला. एवढंच काय, पण अनुसयेचं प्रतिवतेचं ते व्रत होतं म्हणून तर अत्रि ऋषींनी मृत्यूवरती सुद्धा विजय प्राप्त केला. आई म्हणून जिजाऊ लाभल्या म्हणून तर शुभांचा प्रवास खऱ्या अर्थानं राजाधिराज छत्रपती पदापर्यंत झाला. बहीण म्हणून मुक्ताराणी लाभली म्हणून तर ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचा अमृतकुंभ तुम्हाला मला मिळाला. अरे, पत्नी म्हणून पाहिला गेलं तर खऱ्या अर्थानं सावित्रीमाई लाभली म्हणून तर ज्योतिबांचा प्रवास महात्मा या पदापर्यंत झाला. आणि खरं हे पाहिला गेलं तर पुरातन काळापासून एक आई असू द्या, पत्नी असू द्या, बहीण असू द्या, आई असू द्या, प्रत्येक नात्यानं आपल्या लेकरांना घडवताना असं काहीतरी आपल्या पुढच्या पिढीला अर्पण केलं आहे. त्यातूनच तो वंश वाढला आहे आणि त्या वंशानं खऱ्या अर्थानं सृष्टीच्या पाठीवरती पुरुषाचा महापुरुष करण्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका जीवनात एका स्त्रीची असते. आज नवनाथ दादांचं खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर एवढं मोठं सूर्योदय प्रतिष्ठान असेल किंवा इतर भजनी मंडळ असेल किंवा इतर आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रातलं योगदान असेल, पण आज पूजाताईंची भक्कम अशी साथ आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं सूर्योदय प्रतिष्ठानचा सुद्धा एवढा मोठा डोलारा आहे. आणि खऱ्या अर्थानं आमच्या एकनाथ बाबांचे ते संस्कार आहेत, त्या संस्कारांच्या बळावरतीच हे कुटुंब आज एवढ्या तरुण वयातही दादा खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये अध्यात्माचा मळा रुजवत आहेत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. विठ्ठल कारण लक्षात घ्या महाराज, अहो, दूर जाण्याची गरज नाही, पण आपल्या घरामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा देवी मातेची 9 रूपं आहेतच ना. अहो, जर पाहिला गेलं आपल्या घरात देवी मातेची 9 रूपं कोणती आहेत? लक्षात घ्या, माहेरचं वैभव आपल्या अंतःकरणामध्ये रुजवून आपल्या घरी येते ना, ती म्हणजे वैभव लक्ष्मी. आल्या गेलेल्यांचा मानपान ठेवून घर नेहमी भरलं ठेवते, ती म्हणजे ऐश्वर्य लक्ष्मी. पाहिला गेलं तर तोंडापासून पोटापर्यंत अन्न पूर्ण होऊन जाण्याचं कसब जाणते, ती म्हणजे आमच्या घरातील धान्य लक्ष्मी. आपल्या वंशवाढीसाठी 9 महिने 9 दिवस आपल्या लेकराला उदरात ठेवून अनंत कळा सोसून आपला वंश वाढवते, ती म्हणजे संतान लक्ष्मी. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आपल्या लेकरांना योग्य मार्ग दाखवून जगाच्या पुढे नेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करते, ती म्हणजे आमच्या घरातली विजया लक्ष्मी. आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी कोणतंही संकट आलं तर धाल बनवून उभी टाकते आणि घरातल्या वंशाच्या दिवट्यासोबत आपल्या घरातल्या पंथीलाही आनंदानं तिची जपणूक करून तिला घडवते, ती म्हणजे आदी लक्ष्मी. पाहिला गेलं तर घरावर कोणतंही संकट आलं तर त्या ठिकाणी भक्कमपणे पदर खोचून उभी राहते, ती म्हणजे आमच्या घरातली गजलक्ष्मी. आणि याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर कष्टानं 1-1 रुपया गोळा करून त्याचा योग्य विनियोग करते, ती म्हणजे आमच्या घरातली धनलक्ष्मी. आणि या 8ही आघाड्यांवरती खऱ्या अर्थानं त्यांचं प्रतिबिंब आपल्या अंतःकरणामध्ये घेऊन 365 दिवस आणि दिवसातले 24 तास आपल्या घरात आपल्या कुटुंबासाठी राबते ना, ती म्हणजे आमच्या घरातली ग्रहलक्ष्मी, आमच्या घरातली ग्रहलक्ष्मी. आणि या देवीच्या 9 रूपांचा जर आम्हाला सन्मान करता आला तर खऱ्या अर्थानं देवी माता 9 दिवस नाही, अखंडपणे आपल्या घरात राहील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण जिनं 9 महिने 9 दिवस आपल्याला उदरात ठेवलं, आपण तिच्या पोटात खऱ्या अर्थानं लात मारली तरी आनंदानं तिनं पोटावरून हात फिरवला, ती तुमच्या माझ्या घरातली आई मा भगवतीचंच रूप आहे. जिनं आम्हाला खऱ्या अर्थानं लहानपणी आपल्या मांडीवर घेतलं आणि संस्कारांचं आदान प्रदान देऊन संस्कारांनी आपल्या खऱ्या अर्थानं घडवत असताना जिनं संस्कारांच्या बळावरती आपल्याला घडवलं, ती तुमच्या माझ्या घरातली आजी सुद्धा मा भगवतीचंच रूप आहे. जिनं खऱ्या अर्थानं लहानपणी हात धरून शाळेपर्यंत नेलं आणि दादा दादा म्हणून तिच्या हातातलं चॉकलेट आनंदानं तुमच्या माझ्या हातात दिलं, ती बहीण सुद्धा आमच्या घरातील मा भगवतीचंच रूप आहे. पाहिला गेलं तर शाळेत गेल्यानंतर जिनं आम्हाला अ ब क ड शिकून ज्ञानानं स्वयंपूर्ण केलं, ती खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या शाळेतली शिक्षिका, तीही मा भगवतीचंच रूप आहे. जर पाहिला गेलं तर आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा जेव्हा जेव्हा दुःखाचे प्रसंग आले, खांद्यावर भक्कमपणे हात ठेवून तिनं तुमच्या माझ्या घरात तुम्हाला मला आधार दिला. तुमच्या माझ्या घरातली बायको ही मा भगवतीचंच रूप आहे. आणि आमच्या जीवनाचा या मृत्यूलोकामध्ये यथार्थ प्रपंच साधल्यानंतर, खऱ्या अर्थानं कर्मयोग साधल्यानंतर जिनं दोन्ही हात फैलावून आम्हाला तिच्या उदरामध्ये सामावून घेतलं, ती आमची भारत माता ही सुद्धा मा भगवतीचं रूप आहे. आणि ज्या दिवशी मा भगवतीचं रूप आम्हाला समजलं, आम्हाला कुठं शोधायची गरज नाही, मा भगवती आमच्या घरात मिळेल आणि तिचा आशीर्वाद मात्र आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल आणि खऱ्या अर्थानं ती खरी नवरात्र असेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. भेटलं